शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. ताई, शिंदे गटात सुद्धा वर्धापन दिन जो आहे तो साजरा झाला. रामदास कदम यांनी पक्षाला काही घरचा आहेर दिलेला आहे. त्यांनी म्हटलं आहे अजित पवार जर आणखी उशिरा जर माहिती झाले असते तर बरं झालं असतं. मला वाटतंय की आता थोडी थोडी धुसफूस चालू आहे. अजून आपल्याला विधानसभेपर्यंत खूप मोठ्या गोष्टी बघायच्या आहेत. ही जी सगळी अंतर्गत यादवी आहे ती यादवी काय पद्धतीने, कारण जसं पेराल तसं उगवेल, फुटीरतावादाचा आधार घेऊनच जे एकत्र आलेले आहेत त्यांच्यातला फुटीरतावाद किती जोरात उफाळून येतोय ते येणाऱ्या काळात आपण नक्की बघू. असं म्हणतात की भाजपने जसे 2 महिने आधी उमेदवार दिले तसे आम्हाला जर डिक्लेअर करायला दिले असते तर आणखी आमचा स्ट्राईक रेट वेगळा असता. मला वाटतं हा खरं तर खूपच काय म्हणता येईल अपरिपक्व राजकारणी असण्याचं स्टेटमेंट आहे. कारण तुम्हाला हे माहित नाही का की भाजपा वापरा आणि फेकून द्या करतं. इतके दिवस भाजपा प्रत्येकाला वापरले आणि फेकून दिलंय, तशी भाजपा शिंदेना सुद्धा वापरून फेकून देणार आहे हे एव्हाना कळायला हवं. आणि त्याच न्यायाने ते वागलेले आहेत. त्यामुळे आता काहीतरी रामदास कदमांनी वेगळं सांगणं हे काही फार म्हणतात की 100 जागा आम्हाला 90 जागा मी जिंकू देईन. नाही, त्यांनी किती मागायच्या आणि त्यांना किती द्यायच्या हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मला वाटतं आम्ही त्याच्यावर एनर्जी घालवण्यापेक्षा आमचे पक्षप्रमुख आम्हाला काय आदेश देतात आणि आम्ही किती जागा निवडून आणणार आहोत ते जास्त महत्वाचं आहे. आजच्या आधी सगळ्या वर्धापन दिनातून काय साध्य झालं, काय नेमकं संकेत घेऊन आमच्यासाठी हा फार मोठी गोष्ट आहे. आज महत्वाचा मुद्दा जो सांगितला की विधान परिषदेच्या जरी 11 जागांची निवडणूक जाहीर केली असली तरी जर अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असेल तर न्यायालयात प्रलंबित मुद्दा असताना तुम्ही त्याच विधानसभेच्या आमदारांच्या जीवावर विधान परिषद कशी काय काढणार आहात. त्यामुळे मला वाटतं की आज आम्ही बरंच काही वैचारिक खाद्य घेऊन चाललोय जे आम्ही आमच्या भागात काम करण्यासाठी पाहतोय. आजच्या वर्धापन दिनानिमित्त जे आहे ते बरंच काही वैचारिक खाद्य घेऊन चाललो आहे असं सुषमा अंधारे बोलताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन धर्मेंद्र पांडे सरशिरोणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.